एखादी गोष्ट अधिक दृढ होण्यासाठी किंवा रिइन्फोर्समेंट ज्याला म्हणतो ना आपण, म्हणजे त्याचं काय सदृढीकरण किंवा दृढीकरण करणं, तर त्याच्यासाठी या पद्धतीचे व्हिडिओज आपल्याला मुलांबरोबर वापरायचे आहेत आणि त्याच्यानंतर त्याच्यावर चर्चा घ्यायची आहे. आपण पण बघा कालपासून जेवढे काही व्हिडिओज बघितले ते नुसते व्हिडिओ बघितले का, तर तुम्हाला काहीतरी प्रश्न विचारले, कारण शेवटी नुसतं बघणं हे अपेक्षित नाही आहे, तर त्याच्यावर विचार करणं अपेक्षित आहे. आणि ती प्रक्रिया कधी सुरू होते, ज्यावेळेस एखादा प्रश्न किंवा काही चर्चा त्याच्यावर आपण घेतो त्यावेळेस ती प्रक्रिया होते. तर तीच पद्धत आपण वर्गामध्ये वापरणार आहोत. यानंतर आपल्याला पुढचं सत्र बघायचं आहे. पुढे वर्ग व्यवस्थापन मूल्यवर्धनमध्ये 4 नंबरचं आपलं हे आता मी स्क्रीनवर काही प्रश्न देतोय, ते मी हात वर करायचं नाही आहे. मी ज्यांना विचारेल त्यांनी त्याचं उत्तर द्यायचं आहे. त्याच्यासाठी एक थोडा वेळ म्हणजे तुम्हाला जर विचार करायला हवा असेल एक 30 सेकंद वगैरे तर तुम्ही घेऊ शकता. स्क्रीनवर 2 प्रश्न दिलेले आहेत. प्रत्येकाने आपल्या मनामध्ये त्याचा विचार करा. पहिला म्हणजे वर्ग व्यवस्थापन म्हणजे काय. सर तुम्हाला काय वाटतं वर्ग व्यवस्थापन म्हणजे काय? अच्छा, पूरक अशी वर्गरचना करणे म्हणजे वर्ग व्यवस्थापन होय. अंबादास सर तुमचं काय मत आहे वर्ग व्यवस्थापनाबद्दल? अच्छा, बैठक व्यवस्था पूरक करून. बरं ठीक आहे थांबा येतो मी. तर आता आपल्याला जसे 2 गोष्टी सांगितल्या त्याच्या व्यतिरिक्त नक्की वर्ग व्यवस्थापन कशासाठी केलं जातं? हां सर. अच्छा, बरोबर मॅडम. वर्ग व्यवस्थापन बरोबर. आता तुम्ही दोघांनी आणि इतरांनी सुद्धा काही मुद्दे त्याच्यात ॲड केलेले आहेत. हां, याच्यापेक्षा वेगळा काही मुद्दा आहे मॅडम? तर वर्ग व्यवस्थापन आत्ता मॅडमनी सांगितलं किंवा सगळ्यांनी जी उत्तरं दिली की साधारणतः आपलं अध्यापन सुरळीत होणं, मुलांना इंटरेस्ट क्रिएट होणं, यासाठी आपण वर्ग व्यवस्थापन करतो. पण आता हे करत असताना आपल्या वर्गामध्ये असे पण काही गोष्टी होतात किंवा मुलांच्या वर्तनासंदर्भातले काही प्रश्न दिसून येतात. म्हणजे तुम्ही ज्या सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या नेहमीच सुरळीतपणे पार पडतात का? तर त्याच्यामध्ये व्यत्यय आणणाऱ्या पण काही गोष्टी असतात, डिस्टर्बन्स क्रिएट करणाऱ्या. ते मुलांच्या वर्तनाचे प्रश्न असतात. तर असे कुठले कुठले मुलांच्या वर्तनाचे प्रश्न आहेत जे आत्ता तुम्ही सांगितलेल्या वर्ग व्यवस्थापनाची व्याख्या पूर्ण होण्याच्या मध्ये किंवा आड येतात? अशा कुठल्या गोष्टी आहेत? हां सर, मारुती सर. हां हां बरोबर. हां, तुम्हाला काय वाटतं? काही विद्यार्थी बघा बसले की तोंडातून वेगवेगळ्या प्रकारचे आवाज काढतात. हां, आणि सतत वस्तू इकडे तिकडे हलवत राहतात बघा. तो एक बरोबर. सलीम अली असतात वर्गातले ते पक्ष्यांचे आवाज काढणारे. हां, आपसात चर्चा करतात. हां सर. उपक्रमाकडे किंवा शिकवण्याकडे लक्ष असत नाही, त्याची वेगळ्याच भावसंबंधी असतात. बरोबर. पाठीमागे मॅडम. हां, हायपर ॲक्टिव्ह असतात. बरं. तर त्याच्यामुळे काय गोष्टी होतात? म्हणजे अटेन्शन सिकिंग बिहेवियरची पण मुलं असतात. बरोबर. त्याच्यावर पण आपण पुढे बघणार आहोत. अशा मुलांबरोबर काय करायचं. हां, बरोबर. अगदी हो, चंचलता असते. हां
बरोबर. हो. असं नाही. बरोबर आहे. आता तुम्ही सांगितलेल्या वेगवेगळ्या गोष्टी, आता पुढच्या प्रश्नाच्या वेळेस मी येतो तुमच्याकडे, म्हणजे तुम्हाला पुढचा प्रश्न विचारतो की आत्ता तुम्ही ह्या सगळ्या वर्तनातल्या समस्या मुलांच्या सांगितल्या, ज्या समस्येमुळे आपल्याला जे अध्यापन सुरळीत करायचं असतं ते होत नाही. मूल्यवर्धनमध्ये सुद्धा आपण वर्ग व्यवस्थापन जे करतो, या पुढच्या 3 गोष्टींना धरून आपल्याला ते वर्ग व्यवस्थापन करायचं आहे. पहिलं म्हणजे की मुलांचं लक्ष केंद्रित करणं वर्गामध्ये, वर्गातल्या प्रक्रियेमध्ये, आणि त्यांना जागरूक ठेवणं, सतत अलर्ट ठेवणं. आता इथे अलर्ट ठेवण्यासाठी आपण काय करतोय, इथे तुम्हाला अलर्ट ठेवण्यासाठी काय करतोय, म्हणजे तुम्ही सगळे अलर्ट आहात नाही असं नाहीये, पण तरी सुद्धा चर्चा करतोय, प्रश्न विचारतोय, सहभागी करून घेतोय. तर हे सगळ्या गोष्टी आपण तुम्हाला अलर्ट ठेवण्यासाठी करतोय. त्याच वर्गाच्या पातळीवर कराव्या लागतात, तरच आपली अध्यापन प्रक्रिया सुरळीत होते. त्यानंतर मुलांचे अध्ययनात व्यत्यय आणणारे वर्तन कमी करणं, म्हणजे जे तुम्ही वेगवेगळ्या समस्या सांगितल्या, मध्येच उठणं, आवाज काढणं, खोड काढणं, काहीतरी उठून बाहेर जाणं, अशा अनेक वर्तनाच्या समस्या मुलांच्या वर्गामध्ये असतात, ज्या या अध्यापन प्रक्रियेच्या मध्ये येतात. तर या आपल्याला कमी करणं, यासाठी वर्ग व्यवस्थापन करावं लागतं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे की अशा गोष्टीमुळे मुलांचा सहभाग वाढेल आणि त्यांचं अध्ययन चांगलं होईल. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे सगळ्यात शेवटी, की सहभाग वाढवण्यासाठी, एकदा का सहभाग वाढला, इन्व्हॉल्वमेंट वाढली, की मुलं सेल्फ लर्निंग मोडवर जातात. मग आपल्याला त्यांना शिकवावं लागत नाही, मुलं शिकतात आणि आपण शिकण्याच्या प्रक्रियेवर जास्त फोकस करणार आहोत. म्हणून मुलांचा सहभाग वाढवण्यासाठी आपल्याला वर्ग व्यवस्थापन करायचं आहे. या 3 गोष्टींना धरून आपल्याला आपल्या वर्गाचं व्यवस्थापन करायचं आहे. यामध्ये मग बैठक रचनापासून अनेक गोष्टी येतात, पण आपला उद्देश काय वर्ग व्यवस्थापनाचा, मुलांच्या सहभागातून अध्यापन सुरळीत करणं हा मुख्य उद्देश आहे. आणि त्याच्यासाठी म्हणून आपल्याला ते करायचं आहे. आता हे सगळं करत असताना मूल्यवर्धनमध्ये आपण काही तंत्र सांगतो, काही कौशल्य सांगतो, की जे आपण वापरले वर्गामध्ये तर आपल्या वर्गाचं व्यवस्थापन सुरळीत होईल. तर त्यातलं पहिलं तंत्र आपण पाहूया. हे करण्यापूर्वी एक प्रश्न स्क्रीनवर आहे, की बऱ्याचदा काय होतं बघा, की वर्गामध्ये एखादी कृती तुम्ही मुलांना दिलेली असते, एखाद्या कामात मुलं व्यस्त असतात आणि त्यांचा गोंधळ सुरू होतो, म्हणजे चर्चा सुरू होते, बडबड सुरू होते, एकामेकाला विचारणं सुरू होतं, काहीतरी त्यांचं काम सुरू असतं आणि अशाने एक गोंधळ वर्गामध्ये तयार होतो. म्हणजे काम दिलेलं असतं त्याच्या निमित्त झालेला तो गोंधळ असतो. अशा वेळेस तुम्हाला जर मुलांना काही सांगायचं असेल किंवा सूचना द्यायची असेल तर तुम्ही काय करता? लक्ष द्या रे, इकडे पहा, समोर बघा, या पद्धतीने आपण त्यांना सांगत असतो, बरोबर. त्याच्यानंतर आणखी काय करतो? हात वर करायला लावतो, टाळ्या वाजवायला लावतो, बरोबर. हां, वर जातो, काटे को काटा, हां, त्याच्यामुळे आवाजाला आवाज, असं उत्तर आपण देतो. म्हणजे स्वाभाविक आहे, आपला आवाज वाढतो. इन्स्टंट रिॲक्शन काय असते? अरे इकडे लक्ष द्या, माझ्याकडे बघा. हे आपल्याकडून मुलांना इन्स्ट्रक्शन दिली जाते. आता हे आपण जे करतो याच्यामुळे स्वाभाविकपणे काय होतं, एक तर आपली एनर्जी जाते, काही क्षणासाठी मुलं आपल्याकडे बघतात, पण परत पहिले पाडे 55, थोड्या वेळाने पुन्हा मुलांचा तोच गोंधळ सुरू होतो. आता मूल्यवर्धनमध्ये आपण एक संकेत वापरतो, एक सिग्नल वापरतो, त्याला आपण शांतता संकेत म्हणतो. आणि हा सिग्नल वापरून आपण मुलांचं लक्ष आपल्याकडे आकर्षित करतो. तर याच्यावरचा एक पहिला व्हिडिओ आहे, तो आपण पाहूया. आणि तो व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तो व्हिडिओ बघताना त्या व्हिडिओमध्ये ते कशा पद्धतीने तो घ्यायचा आहे, त्याच्या स्टेप्स काय काय आहेत, पहिलं काय करायचं, मग काय करायचं, नंतर काय करायचं, त्याचा परिणाम काय होतो आणि त्याचा वापर कसा करायचा, या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला घ्यायची आहे. आणि त्याच्यावर नंतर मग तुमच्याशी मी चर्चा करणार आहे किंवा त्या आधारावर आपण काही प्रश्न विचारणार आहोत.
तर हा शांतता संकेतचा आपण व्हिडिओ पहिल्यांदा पाहूया. शांतता संकेत मुलांचे लक्ष वेधण्यासाठी तुम्ही वापरायचा आहे. मुख्यतः मुले जेव्हा कृतीमध्ये गुंतलेली असतील आणि तुम्हाला काही सूचना द्यायच्या असतील तर शांतता संकेताचा वापर करा. न करता किंवा एकही शब्द न बोलता एक हात वर करा. बघितला बरं. आता जे गट होते ना आपले मगाशी सरांनी केले होते त्या गटामध्ये तुम्हाला शांतता संकेतच्या स्टेप्स लिहायच्या 1 2 3 4 5 6 ज्या काही असतील. शांतता संकेत कसा वापरायचा याच्या पायऱ्या तुम्हाला ठरवायच्या आहेत या व्हिडिओच्या आधारे. तिथे काय केलं, पहिलं काय केलं, नंतर काय केलं हे तुम्हाला एक एक सेंटेन्समध्ये गटामध्ये चर्चा करून लिहायचं आहे. त्याच्यासाठी तुमच्याकडे एक 5 मिनिटाचा वेळ आहे. हां तो आला नव्हतात ना, तुमच्या गटाचं सादरीकरण नव्हतं ना झालं सकाळी. या समोर, या समोर. हां हां स्टेप्स तुम्हाला सांगायच्यात सगळ्यांना. या पुढे. आता इतर गटांनी फक्त क्रॉस चेक करायच्या आहेत की ते सांगतायत त्या बरोबर आहेत का, आणि मग मी बाकीच्या गटांना विचारणार आहे की याच्यात तुम्हाला काही ॲड करायचं आहे का. त्यानंतर शिक्षकांनी हात वर न केलेल्या विद्यार्थ्यांचे लक्ष आपल्या स्वतःकडे वेधून घ्यायचं आहे. सर्व विद्यार्थी हात वर केल्यानंतर शिक्षक त्यांचा हात खाली करतील. त्यानंतर त्यांचा विद्यार्थी करतील. सर्व विद्यार्थी हात खाली केल्यानंतर शिक्षकांनी महत्त्वाच्या सूचना द्यायच्या. ठीक आहे. श्वेता मॅडम, समजा आपण श्वेता मॅडमनी त्या मॅडम बोलत असतील तर आपण त्या ठिकाणी जायचं आहे त्यांच्याजवळ आणि हात वरती करायचा. म्हणजे काय होईल की मुलं गेल्यानंतर लगेच बघतील आपल्याला आणि हात का वरती केलेला आहे ते समजून घेतील. कारण आपण तसं सांगितलं त्यांना की जेव्हा आपण शांत राहणार आहोत त्यावेळेस हात वरती करायचं. ठीक आहे. हां आणखी काही ॲड करायचं यांनी सांगितलेल्या स्टेप्स आहेत यापेक्षा वेगळी कोणत्या गटाचं काही आहे ऑब्झर्वेशन. हां सर. हां हां हात वर करतील. बरोबर. ज्या मुलांचं लक्ष शिक्षकाकडे आहे ती मुलं काय करतील, स्वतःचा हात वरती करतील. आणि आपण वर्गाला अशी सवय लावायची आहे की ज्या मुलाने हात वरती केला आहे ते न बोलता इतर जे बोलत आहे त्याने हात वरती केला नाही त्याला ते पुनवून सांगेल. बरोबर. आणि ती मुलं मग आपोआपच सगळ्या वर्गातली मुलं 40-50 काय असतील ते आपोआपच सगळी ज्या वेळेला हात वरती करते त्यावेळेस शांतता पसरलेली असेल आणि त्यावेळेला मग शिक्षकांनी हात खाली घेऊन मुलांना पण हात खाली घ्यायला सांगायचा आणि ज्या सूचना द्यायच्या त्या सूचना देऊन झाल्यानंतर मग पुन्हा वर्गकृती करायला मुलांनी चालू. यस लक्षात आलं. हां याच्यापेक्षा वेगळा मुद्दा. हां ओके. हां बरोबर. ते त्याच्यावर आपण पुढे चर्चा करणारच आहोत. आधी आपल्याला त्याच्या पायऱ्या समजून घ्यायच्या होत्या. बाळासाहेब सरांनी मध्ये मध्ये बघा हात वर केला होता पण तुम्हाला त्या संकेताची माहिती नव्हती त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटलं की हा शांत बसण्यासाठी आहे आणि तुम्ही शांतही बसलात. तर आता
आपण यापुढच्या आपल्या सत्रामध्ये प्रशिक्षणामध्ये ज्या वेळेस प्रशिक्षकाला असं वाटेल की मला काहीतरी माहिती द्यायची आहे किंवा सूचना द्यायची आहे, त्यावेळेस मी सेम शांतता संकेताचा जसा आपण वापर बघितला तसा करणार आहोत आणि मग तो इथेही फॉलो करणार आहोत. जसं शांतता संकेतचा उद्देश काय असेल असं वाटतं. आता थोडासा नवीन गटाला मागे जे बसलेले आहेत तुम्ही सांगा मॅडम, शांत तुमच्यापैकी कोणी आहे त्या गटातलं? शांतता संकेतचा उद्देश काय आहे? बर हां बरं का विजया मॅडम, ते जे म्हणतायत की पाठाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी तुम्हाला काय वाटतं? कुठे लक्ष वेधून घ्यायचंय नक्की? त्या म्हणाल्या की पाठाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी शांतता संकेताचा वापर करायचा. यावर काही कुणाचं वेगळं मत आहे का? हां थांबा, नवीन नाही झालं तर येतोच आहे तुमच्याकडे. हां सूचना काही द्यायच्या असतील कुणाला? कोण देणार? शिक्षक देणार. शिक्षकाला विद्यार्थ्याला काही सूचना द्यायची आहे आणि एखाद्या कृतीमध्ये विद्यार्थी व्यस्त आहेत, त्यावेळेस हा शांतता संकेत वापरायचा आहे. आता याचे फायदे याच्यावर आपण शेवटी येऊ, पण हा केव्हा वापरायचा आहे हेही आता आपण त्याच्यावर चर्चा केली. विद्यार्थी हा वापरू शकतात का? मॅडमनी काहीतरी मला वाटतं ओझरतं इथे त्याबद्दल बोलल्या, पण विद्यार्थी वापरू शकतात का? हो किती जण आहेत? हात वर करा. हो हो म्हणणारे हात वर करा. विद्यार्थी शांतता संकेत वापरू शकतात का? हो म्हणणारे? नाही ठीक आहे ना, सर्व एक काय असतील ते. बर ठीक आहे सर. नितीन सर, नाही असं तुमचं मत आहे, कशामुळे? विद्यार्थ्यांमध्ये गांभीर्य राहणार नाही. बर, का राहणार नाही? म्हणजे विद्यार्थ्यांनी वापरलं तर नेमकं काय होईल? हां हां अच्छा हां मॅडम शेवटी ते होऊ शकतं किंवा सर म्हणतायत तसं त्याचं गांभीर्य राहणार नाही. हां खेळ म्हणून म्हणजे गंमत होईल त्याची. आता आपल्या सगळ्यांना ॲम्ब्युलन्स माहिती आहे ना? ॲम्ब्युलन्सवर सायरन असतो, सिग्नल असतो. तो वाजल्यावर काय होतं? आपण काय करतो? बाजूला होतो. का होतो? तिथे काहीतरी महत्त्वाचं कुणीतरी पेशंट आहे, एमर्जन्सी आहे आणि एमर्जन्सीला वाट करून देणं आपलं काम आहे. हे आपल्याला कुठे संकेत मिळालेला असतो. समजा त्याच ॲम्ब्युलन्सचे जे सायरन असतात ते मी माझ्या कारवर लावले, कुणीतरी त्यांच्या बाईकवर लावले, कुणीतरी अजून कुठल्या तरी वाहनावर एसटीवर लावले आणि आपण रस्त्याने वाजवत जायला लागलो, तर काय होईल? काय होईल? तेच मुलांच्या बाबतीत सुद्धा होऊ शकतं. हां हां एक मिनटं सर, त्यांचं पूर्ण झालं की तुमच्याकडे येतो. हां बरोबर, नाही बरोबर आहे. आता आपण या शांतता संकेतचा स्पेसिफिक आपलं ठरलंय बघा, प्रश्नाला धरूनच उत्तर द्यायचं. मी हेच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न त्या उदाहरणातून केला की आपल्याला मुलांना ते का द्यायचं नाही आहे वापरायला. याचं कारण की मुलांकडे वेगळी सूचना आहे का देण्यासाठी? शांत बसा रे, तुमचं नाव लिहून घेईल नाही तर सरांना दाखवल, याच्या पलीकडे काही सूचना आहे का? कारण आपण अध्यापन प्रक्रिया घडवणारे शिक्षक आहोत वर्गातले. आपल्याला वर्ग व्यवस्थापन ठेवायचं आहे, मुलांचा सहभाग घ्यायचा आहे, पण तो सहभाग एका विशिष्ट मर्यादेपर्यंत आहे. बाकीचं काम शिक्षकालाच करायचं आहे. आणि जर शिक्षकांनी मुलांना वापरायला दिला जसं ते म्हणाले, तर त्याचा गैरवापर होऊ शकतो, त्याची गंमत म्हणून वापर होऊ शकतो, मजा म्हणून त्याच्याकडे बघितलं जाऊ शकतं किंवा त्यातलं गांभीर्य राहू शकत नाही. त्यामुळे शांतता संकेताचा वापर हा फक्त शिक्षकच करतील, कारण शिक्षकांना जर काही मुलांना सूचना द्यायची असेल तर ते करतील. तिथे एक वाक्य होतं बघा, तरी पण हे आपण एवढं बोलतोय तरीसुद्धा त्याला
काय म्हणतात ना, विरोधाभासी असणारं एक वाक्य आपल्याला व्हिडिओमध्ये बघायला मिळालं. कुठलं होतं? आता आपण एवढी कशाच्या? शिक्षकांच्या. म्हणजे कधी, कशा, कुठल्या प्रसंगी असेल ते? त्या विद्यार्थ्यांना सांगावं लागेल बाकी विद्यार्थ्यांना ही सूचना फक्त गट प्रमुखांच्यासाठी आहे, त्यांनीच त्याचा अंमल करतील, बाकीच्या विद्यार्थ्यांनी त्याचा उपयोग करायचा नाही. बरोबर. त्याच्यामुळे काय याचा गैरफायदा होईल आणि त्याचं फार मोठं नुकसान होईल असं काय नाही. नाही नाही, नुकसान होईल असं नाहीये, परंतु त्यातलं गांभीर्य टिकून राहणं गरजेचं आहे. ज्यावेळेस एखादा सिग्नल एका विशिष्ट गोष्टीसाठी असतो, लाल सिग्नल हा थांबण्यासाठीच असतो, हिरवा सिग्नल हा जाण्यासाठीच असतो, आणि जर त्या सिग्नलचं महत्त्व राहिलं नाही तर मग ते पाळणाऱ्या लोकांमध्ये त्याचं गांभीर्य राहत नाही. म्हणून आपला उद्देश एवढाच आहे की शिक्षक हा गरजेसाठीच, गरजेपुरताच, आणि शांत करायला शांतता संकेत वापरायचा आहे का आपल्याला? मुलांना शांत करायला शांतता संकेत वापरायचा आहे का? तो केव्हा वापरायचा हा जो प्रश्न होता ना, त्याला धरू नये. हा की मुलांचा गोंधळ चालू आहे आणि मुलांना शांत करायचं आहे, त्यावेळेस शांतता संकेत वापरायचा आहे का? सर हां बरोबर. बरोबर. दुपारी जेवणाच्या वेळेला त्या मुलांना जेवायला बाहेर आम्ही वर्गात बसवायचो आणि आम्ही आत बसायचो. तर त्यावेळेला याचा उपयोग मुलांनी स्वतःसाठी करून घेतला की ते जेवता जेवता पण गोंगाट करायचे. त्यावेळेला याचा उपयोग चांगल्या पद्धतीने झाला. एखादा कुठलाही मुलगा हातवरती करायचा त्यावेळेला आपोआप शांतता व्हायची. म्हणजे चांगला उपयोग पण होऊ शकतो. बरोबर. फक्त त्याच्यानंतरची सूचना काहीतरी, कारण कसं असतं, एखादा सिग्नल मिळाल्यानंतर काहीतरी पुढची सूचना येणार आहे आणि म्हणून हा सिग्नल आहे, हा मेसेज मुलांमध्ये जाणं, एवढाच त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. हां हां, ती माहिती काहीतरी सांगावी लागेल. ठीक. बरोबर. नाही, बाहेर वापरतात. बरोबर. ह्या आपल्याला अध्यापनाच्या प्रक्रियेच्या वेळेस वापरायचा आहे. हां हां, सूचना संकेत का नाही दिलं? बरोबर आहे तुमचं म्हणणं की हा सूचना संकेत असू शकतो, पण साधारणतः एक हे असतं की शांतता झाल्यानंतरच पुढची सूचना आपल्याला देऊ शकतो, ही साधारणतः सिच्युएशन असते, म्हणून त्याला शांतता संकेत दिला आहे. बाकी काही विशेष असं त्याच्या पाठीमागे खूप लॉजिक आहे आणि काहीतरी एकदम ठरवून दिलं आहे तर असं काही नाही आहे. तर नॉर्मली एक शांततेतच पुढची गोष्ट सांगितली जाऊ शकते, गोंगाटात सांगितली जाऊ शकत नाही, म्हणून तो शांतता संकेत आहे. ठीक. उपक्रमाविषयी हां, तसं नको आहे. तर हे लक्षात घेऊया आपण. हां अगदी काही हरकत नाही. ते हां 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 बरोबर. बरोबर, पण त्या त्या नाही नाही बरोबर आहे. नाही बरोबर आहे, तुमचा मुद्दा लक्षात आला. शिक्षक म्हणजे सुलभक आणि त्या सुलभकाबद्दल आपण पुढे बघणार आहोत, पण शिक्षकाच्या भूमिकेत असताना नक्की काय त्याची जबाबदारी आहे हेही असणं महत्त्वाचं आहे. सो ते तुम्ही ठरवायचं आहे, कारण त्याचं गांभीर्य तुमच्याच हातात आहे, त्यामुळे तो निर्णय तुम्ही घ्यायचा आहे. फक्त तो सर्रास त्याचा वापर मुलं करणार नाही एवढी आपण काळजी घेऊयात. हा शांतता संकेत आहे. आता या शांतता संकेताची ओळख मुलांना कधी करून द्याल तुम्ही? कधी करून दिली पाहिजे? केव्हा आपण त्यांना हा सांगणार आहोत? कोणत्या सुरुवातीला? बरोबर आहे तुमचं. कशाच्या? उपक्रमाच्या, म्हणजे रोज उपक्रमाच्या सुरुवातीला का? शाळा सुरू झाल्यानंतर, म्हणजे आता जो आपला सीझन आहे शाळा सुरू, परिपाठामध्ये ही सूचना कदाचित काय होईल की ते सगळ्या वर्गांमध्ये पुन्हा ती तितक्या प्रभावीपणे जाणार नाही. वर्गावर्गामध्ये तुम्हाला हा डेमो करून दाखवावा लागेल.
जसं इथे आपण पुढे काही गटाला बोलवलं, त्यांना त्या स्टेप्स सांगितल्या. आपण नंतर काही वेळेस डेमोसुद्धा घेतो, म्हणजे एखाद्या गोष्टीवर तुम्ही मुलांना सांगू शकता, म्हणजे ह्याची चर्चा कशी घडवून आणू शकता. शांतता संकेत आपल्याला वापरायचा आहे किंवा मुलांना इंट्रोड्यूस करायचा आहे वर्गामध्ये तुम्हाला, तर काय करावं लागेल आपल्याला. म्हणजे मी वर्गात आलो, मी शिक्षक आहे, हां चला रे मुलांनो, आजपासून आपल्याला शांतता संकेत वापरायचा आहे आणि हे बघा त्याचा व्हिडिओ आहे, हे असं करायचं आहे बरं का सगळ्यांनी. नाही, आपल्याला काय करावं लागेल आपल्याला. वर्गाचे विषय नियम जे ठरवणार आहे त्या संदर्भातल्या सूचना विद्यार्थ्यांना त्याच्याबद्दल आपल्याला त्यांना कल्पना द्यावी लागेल की आज इकडून जे आपण काम करणार आहोत, कामकाज पाहणार आहोत, त्या कामकाजामध्ये आपल्याला ज्यावेळी आपण सूचना देणार आहोत बरोबर. देत असताना आपण कोणता संकेत वापरणार आहे हे आपल्याला आपल्याला काय करायचं आहे की विद्यार्थ्यांना सुरुवातीला हेच सांगायचं आहे की ज्यावेळेस मी तुम्हाला एखादी गोष्ट मला सांगायची असते पण तुमचा खूप गोंगाट असतो, तुम्ही काहीतरी कृतीमध्ये व्यस्त असता आणि मला नेहमी ओरडावं लागतं, तर आपण एक गंमत करूयात का, आपण एक सिग्नल पाळायचा का, किंवा आपण एक संकेत ठरवूयात आपल्यामध्ये. हां, मी ओरडणार नाही, मी बोलणार नाही, मी आवाज करणार नाही, तर मी आहे ना माझा एक हात वर करेल आणि तो बघून तुम्ही सुद्धा तुमचा एक हात वर करायचा, असं म्हणून तुम्ही पुढच्या स्टेप्स त्यांना एक्सप्लेन करू शकता. ही एक प्रकार झाला किंवा पद्धत झाली त्याचं इंट्रोडक्शन देण्याची. तुम्ही वेगवेगळ्या पद्धती ठरवू शकता. क्लासरूम काय म्हणतो आपण त्याला, ॲग्रीमेंट काहीतरी वेगळं तुम्ही आज सर म्हणले तसं की आता आपल्याला वर्षभर वेगवेगळ्या गोष्टी करायच्यात पण आपल्याला अशा अशा प्रॉब्लेम्स येतात, कारण वर्तनातले काय म्हणतो प्रश्न आपण बघितले, व्यत्यय आणणाऱ्या गोष्टी बघितल्या, तर हे टाळण्यासाठी आता मी हा एक संकेत आपल्याला वापरायचा आहे. मुलांना मजा येईल या पद्धतीचं इंट्रोडक्शन देऊन, त्याच्या स्टेप्स सांगून, त्याचा एखादा डेमो तिथे करून घ्यायचा आहे, म्हणजे मुलांना नक्की कळेल आणि 2-4 वेळा ज्यावेळेस मुलं ते वापरतील त्यावेळेस त्यांना ते लक्षात बसेल की हा संकेत कसा आहे, त्याचा वापर कधी करायचा. ठीक आहे, हे सगळ्यांना क्लिअर आहे, याच्यामध्ये काही शंका. आता तुम्ही गेल्या गेल्या त्याचा आपल्या वर्गामध्ये वापर सुरू करा. ठीक आहे, आता वर्ग व्यवस्थापनामध्ये दुसरं जे तंत्र आहे ते आपण पाहणार आहोत, वर्गनियम. आता हे वर्गनियम पाहण्याआधी तुमच्या वर्गामध्ये तुम्ही काही नियम तयार केलेले आहेत का आपल्या वर्ग पातळीवर. म्हणजे मी अलिखित नियमांबद्दल बोलत नाही, अलिखित नियम भरपूर असू शकतात, परंपरागत चालत आलेले नियम भरपूर असू शकतात. स्पेसिफिक वर्गामध्ये आपण आपल्या नियम काहीतरी तुम्ही लिहिलेले आहेत आणि ते मुलांना सांगितलेले आहेत, तर असं काही आपण केलेलं आहे का. हां येतो मॅडम, एकच मिनटं. हां ओके, बरोबर. येस, बरोबर, नाही करायला पाहिजे. बरोबर. बरोबर. यस, छान. आता यांनी खूप वेगळी पद्धत वापरलेली आहे. आपण कदाचित अशाच पद्धतीने किंवा काही नियम आपण स्वतः तयार करून मुलांना सांगतो, बऱ्याचदा ते नियम मुलं पाळतात, काही अंशी पाळत नाही. जर ते नियम पाळले नाहीत तर आपण काय करतो. समजा काही नियम तुम्ही वर्गात तयार केले आणि ते मुलांनी पाळले नाही. हां सर. नियम जर नाही पाळले तर त्याच्यावरती ठोस असा एकच इलाज नाही, त्यासाठी बऱ्याच गोष्टी आहेत. त्यासाठी त्यांना न पाळल्याचे परिणाम काय होऊ शकतात. बरोबर. बाकीची सगळी मुलं जर नाही पाळायला लागली तर तुला त्याचा काय दुष्परिणाम होईल सुद्धा त्यांना जाणून घ्यायला असे बरेच उपाय त्याच्यात. बरोबर. म्हणजे आपण जाणीव करून देणं ही गोष्ट करतो. जर नियमांचं पालन झालं नाही तर जाणीव करून देणं. हा सर. ओके. बोट ठेवल्या मुलं काय करायची, बाहेर जायचे आणि ते कृती करून यायचे, ते ओरडावं लागत. छान. किंवा
बरोबर. यस, छान आहे. म्हणजे ही या पद्धतीने आठवण करून देणं. हां, एक एक. अच्छा. हां, हां, हे तर होईल. परंतु जर पाळले नाहीत तर तुम्ही काय करता, तर इथे काही पर्याय सांगितले. समजवणं हा एक पर्याय आहे. काही ठिकाणी आपण काही त्यांना शिक्षा म्हणा, परिणाम म्हणा, हेही आपण मुलांना देत असतो. आता जी मगाशी मॅडमनी प्रोसेस सांगितली किंवा सरांनी जे न पाळल्यानंतरची काय कृती करायची याबद्दल बोलले. मूल्यवर्धनमध्ये सुद्धा आपण वर्गनियम मुलांच्या माध्यमातून तयार करून घेतो. आता ही वर्गनियम तयार करण्याची प्रक्रिया याच्या संदर्भातला एक छोटासा व्हिडिओ इथे आपल्याला पाहायचा आहे. जसं आपण शांतता संकेतच्या वेळेस त्याच्या स्टेप्स लिहून घेतल्या होत्या, तशाच वर्गनियम तयार करण्याच्या पायऱ्या काय काय आहेत आणि तो तयार करताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या किंवा कोणकोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे, या 3 घटकांवर तुम्हाला विचार करायचा आहे गटामध्ये. आणि नंतर तुम्ही त्याच्याबद्दलचं लेखन म्हणा किंवा चर्चा गटात करणार आहात. तत्पूर्वी हा व्हिडिओ आपण पाहूयात वर्गनियमाचा. वर्गनियम तयार करणे हा नियमांचा व्हिडिओ पाहताना याच्या शेवटी असं एक वाक्य होतं, जर नियम पाळले गेले नाहीत तर त्यासाठी काही परिणाम मुलांना द्यावेत. त्याचा व्हिडिओ आपण पुढच्या काय घटकात बघणार आहोत असं एक तिथे सांगितलं गेलं. तर त्या परिणामांचा सुद्धा व्हिडिओ आपण लगेच पाहणार आहोत. जी प्रक्रिया नियम तयार करण्याच्या व्हिडिओच्या बाबतीत तुम्ही गटामध्ये करणार आहात, तसंच परिणामांचं पण करायचं आहे. परिणाम कोणते, कसे, ते कसे मुलं पाळतील, यासाठी काय केलं पाहिजे, तर या सगळ्याबद्दलची माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. आणि त्याच्याही स्टेप्स, जसे नियम तयार करण्याच्या काही पायऱ्या किंवा डूज अँड डोंट्स ज्याला आपण म्हणू, तसेच या परिणामांचे सुद्धा आहेत. तेही आपण लगेच बघू. आणि नंतर काही प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिले जातील, त्याची चर्चा करून त्याचे मुद्दे तुम्हाला गटामध्ये तयार करायचे आहेत. तर परिणामांचा सुद्धा आपण व्हिडिओ पाहूया. स्क्रीनवर तुम्हाला 3 प्रश्न इथे दिसत आहेत. तुम्हाला काय करायचं आहे, गटामध्ये त्या 3ही प्रश्नावर चर्चा करून त्याची काही उत्तरं शोधायची आहेत की ह्याला काय असू शकतं. जसं की सकारात्मक परिणाम ठरवणे का महत्त्वाचे असते हे तुम्हाला शोधायचं आहे. तुम्हाला नियम तयार करण्याच्या पायऱ्यासुद्धा शोधून ठेवायच्या, त्या आपण याच्यानंतरच्या स्लाईडवर त्याच्यावर चर्चा करणार आहोत. त्यानंतर वर्गनियम आणि परिणाम कसे लागू केले जावेत, ते कसे वर्गात आपल्याला लागू करायचे आहेत किंवा वर्गात ते कसे तयार करायचे आहेत, त्याची प्रक्रिया काय असली पाहिजे, कधी करणार आहोत याबद्दलचा विचार करायचा आहे. आणि हे नियम आणि परिणाम बदलता येतील का, कधी आणि कसे. जर आपल्याला हे बदलायचे असतील तर बदलता येतील का, पहिलं येत असतील तर ते कधी आणि कसे बदलायचे आहे. ठीक आहे. एक तुम्हाला 5 मिनटं आपण वेळ घेऊयात या मुद्द्यांवर चर्चा करायला. ठीक आहे. गटामध्ये तुम्हाला ठरवून लिहायचं आहे. एक जण गटामध्ये कोणीतरी लिहून घेईल, बाकीचे लोक चर्चा करतील. मुद्दे लिहायचेत फक्त प्रत्येक प्रश्नावर. आपली वेळ संपलेली आहे. आपली वेळ संपली आहे. झालंय 5
पाठीमागचा गट झालं. बरं, तुमचा गट सांगेल. पहिलं जे प्रश्न आहे, पहिला प्रश्न, सकारात्मक परिणाम ठरवणे का महत्त्वाचे असते? लक्ष द्या आता सगळेजण. बरं, ओके. स्वव्यवस्थापन करायला शिकतात. नियम मोडण्याचं प्रमाण कमी होतं, नियम पाळण्याचं प्रमाण वाढतं, असं या गटाचं म्हणणं आहे. आणखी काही वेगळा मुद्दा आहे का पहिल्या प्रश्नाला धरून? हां सर. हां, ते कसं एकदम असं लॉंग टर्म हे झालं. स्पेसिफिक म्हणजे तुम्ही म्हणताय ते होईलच, पण सकारात्मक परिणाम ठरवणं का महत्त्वाचं आहे, जसं ते नियम पाळलं जाईल त्याच्यामधून. हां, अच्छा. मुलांच्या सकारात्मक परिणामांमुळे त्यांच्या भावनेला तडा जाणार नाही, आत्मविश्वास वाढेल. बरं, आणखी? हां हां इकडे बरोबर. बरोबर, म्हणजे जे नियम पाळणारे आहेत त्यांना जर काही सकारात्मक फीडबॅक मिळाला नाही किंवा त्यांना परिणामसुद्धा, म्हणजे त्यांचं कौतुक असेल, अन्य असेल, त्याबद्दल आपण बोलूतच पुढे, ते गरजेचं आहे. त्याच्यामुळे सकारात्मक परिणाम ठरवणं हे नियम पाळण्याच्या दृष्टीने, स्वयंशिस्तीच्या दृष्टीने, स्वव्यवस्थापनाच्या दृष्टीने हे महत्त्वाचं आहे. ठीक आहे. त्यानंतर वर्ग नियम आणि परिणाम कसे लागू केले जावेत? वर्गात वर्ग नियम आणि परिणाम कसे लागू केले जावेत यासाठी जर आपण चर्चा केली तर निश्चितपणे आपण वर्ग प्रतिनिधी, वर्गातील काही विद्यार्थी, विद्यार्थिनी या सर्वांचा सहभाग घेऊन आपण ते नियम सर्वांच्या मध्ये ठरवून ते लागू करावे. अच्छा, का वर्गप्रतिनिधी काही विद्यार्थी यांच्या सहभागाने, असं सरांचं म्हणणं आहे. वेगळं काय आहे? हां सर, तुम्ही अमर सर. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वर्ग नियम तयार केल्यानंतर वर्ग नियम पाळत नाहीत त्यांच्यासाठी आपण परिणाम मगाशी पाहिलेले आहेत. हो. मात्र काही असे विद्यार्थी आहेत की खूप चांगल्या पद्धतीने वर्ग नियम पाळतात. हां, मग त्यांच्यासाठी म्हणून आपण काय करू शकतो की ह्या आठवड्यातील जो विद्यार्थी चांगला नियम पाळेल त्याच्यासाठी आपण एक बेस्ट स्टुडंट म्हणून एखादा आपल्या शाळेसाठीचा एक उपक्रम म्हणून आपण ते घेऊ शकतो. बरोबर आहे. हे प्रश्नाचं उत्तर कदाचित आपलं पहिल्या ह्याच्यात येईल किंवा नंतरच्या मुद्द्यामध्ये आपल्याला हा तुमचा मुद्दा येणार आहे. पण इथे मी असा प्रश्न विचारलेला आहे की आपल्याला वर्ग नियम आणि परिणाम कसे लागू केले जावेत, वर्गामध्ये ते कसे लागू करायचे आहेत, हा याला धरून उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. थोडक्यात असं जर म्हटलं आपण की विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांच्यासाठी विद्यार्थ्यांच्याकडून निर्माण केलेले नियम अशी जर भावना त्यांच्यामध्ये निर्माण केली आणि त्याचा जर तसा वापर केला तर त्याचे परिणाम चांगले दिसून येतील. बरोबर आहे, त्यांनीच करायचे आहे. पण आता थोडंसं डीपमध्ये जाऊ, तुम्ही म्हटलेल्या मुद्द्याला धरून की ते कसं करायचं आहे, वर्गामध्ये कसं करणार आपण. हां, एक येतो सर. बोला मॅडम, तुम्ही बोला मग सर. मुलांच्या बरं, अच्छा, मुलांकडून करून घेणं. हां,
या दोन्ही मुद्द्यांच्या व्यतिरिक्त नवीन काही मुद्दा असेल तो ॲड करा. नवीन म्हणजे मला वाटतं लक्ष देऊया. आपण मला वाटतं याच्यात सेवा बजावलेली 25, 20, 30च्या याच्यामध्ये सगळी भरपूर आहे आणि त्याच्यामध्ये आपण सर हे व्यवस्थापन आतापर्यंत करत आलेलो आहोत आणि याच्यामध्ये आमच्या गुरुजनांनी सगळ्यांनी अत्युत्कृष्टपणे प्रशासन चालवलेलं आहे, सगळी जबाबदाऱ्या पार पडलेल्या आहेत. शिक्षक हा सगळ्या गटातून जातो कारण त्याला शिपाई, क्लार्क हे सगळी काम मुख्याध्यापकापासून सगळी त्याच्यामध्ये हे व्यवस्थापन करत असताना विद्यार्थ्याच्या मनावर परिणाम होणार नाही याची आपण गांभीर्याने पहिला काळजी घेतो आणि म्हणून पहिल्याच वेळेला आपण मंत्रिमंडळ निर्माण करतो. त्याच्यासाठी हे नियम ज्यावेळी तयार करतो, आरोग्याचे नियम असतील तर आरोग्यमंत्री असतो, त्यांनी नियमित विद्यार्थ्यांचे गणवेश, नख कापलेले असतील, केस विंचरलेले असतील याची पाहणी करावं लागतं. तशाच प्रकारे मी माझ्या शाळेमध्ये जे आता हे आम्ही नियम विद्यार्थ्यांच्या मार्फत करतो त्याच्यावरती अंमलबजावणी करणारे काही प्रमुख विद्यार्थी त्याच्यावर असतात. मग बूट व्यवस्थित ठेवलेले आहेत की नाही, जो ठेवणार नाही तो तिथंच थांबलेला असतो. मग मुलं जशी शाळेत येतील, प्रवेश करतील, बूट लावलेले असतात, तो तिथं सांगत असतो, फक्त सांगतो, फक्त सूचना करतो की मुलं तशा प्रकारे अंमलबजावणी करत आहोत. आणि वर्गात आल्यानंतर वर्गातले जे काही नियम आपण ठरवलेले आहे, अभ्यासासाठी सुरुवात, मग सकाळी आल्यानंतर परिपाठानंतर वर्गात वाचनाचं म्हणजे दिलेलं असं वेळापत्रक असतं. मग ते विद्यार्थी बेसिकली त्या विद्यार्थ्यांच्यावर आम्ही काही जबाबदारी देतो आणि त्याच्यामध्ये मात्र आपण एक सूचना देतो की जर एखाद्या विद्यार्थ्याने नियम मोडला तर तू त्याला पनिशमेंट करायची नाही, फक्त शिक्षकांना सांगायचं. मग त्या शिक्षकाने मग त्या विद्यार्थ्याने जो नियम मोडतो त्याला आपण शिक्षा देणार नाही, त्याला आम्ही विचारतो तुला आज काय करावं असं वाटतं, मग ती त्याला हे देतो. त्याच्यामुळे त्याला आनंद मिळतो. झाडाला मी सर पाणी घालतो म्हणतो. त्याच्यामुळे याच्यातून हे अशा प्रकारचे नियोजन होतं. हां, तेच मला तुम्हाला म्हणायचं होतं. हां, या विषयाच्या म्हणजे वर्गात नियम आणि परिणाम जे लागू करायचे ते कसे लागू करायचे तर वर्गासमोर चर्चा करायची आणि पूर्ण वर्गातल्या घटकांना समावेश करून वर्गाचे नियम बरोबर. हे ठरवत असताना काही मुलं असंही ठरवतील की जे आपल्या दृष्टीनं सगळ्या वर्गासाठी योग्य होते असे काही आपण वर्ग नियम आपण कमी करू शकतो. बरोबर. सगळे जे यस, काही आपल्याला कमी करायचे आहेत जे योग्य आहे ते घ्यायचे. सामाजिक शारीरिक दृष्ट्या आपण तुलना करू असेच नियम आपण लागू करू. बरोबर. आणि ते सर्वांच्या सरांनी म्हटलं त्या पद्धतीने की आपल्याला वर्गाचे नियम तयार करताना 1-2 मुलं नाही तर संपूर्ण मुलांचा, वर्गातल्या सगळ्या मुलांचा सहभाग घ्यायचा आहे. आणि मग तिथे व्हिडिओमध्ये दाखवलं होतं बघा की आपण डायरेक्ट म्हणणार का हां चला आता आपल्याला आहे ना जरा शांततेचा वर्ग नियम करायचा आहे बरं का, स्वच्छतेचा वर्ग नियम करायचा आहे असं आपण म्हणणार आहोत का? तर तुम्हाला एक सिच्युएशन क्रिएट करायची आहे मुलांच्या समोर. मुलांना सुचणार नाही, जसं ते म्हणले काही अस्वीकार्य नियम किंवा त्याचे परिणाम दोन्ही असू शकतात. मुलं म्हणू शकतात सर त्यांनी नियम मोडला ना, ह्याला तुम्ही 100 उठापटक करायला लावा, त्याला अंगठे धरून उभं करायला लावा, त्याला 4 छड्या मारा सर चांगल्या, नाहीतर राऊंड लावायला लावा आपल्या ग्राउंडचे, असं तुमची मुलं म्हणू शकतात. तर अशा वेळेस तुम्हाला त्या तिथे त्यांना त्या सकारात्मक परिणामांकडे घेऊन जायचं आहे. अशा वेळेस तुम्ही त्याचं समर्थन आपण करणार नाही आहे, तर आपण त्यांना हे समजून सांगणार आहोत की त्याचा कदाचित त्रास होऊ शकतो. म्हणजे आपण परिणामांची जाणीव मुलांना करून द्यायची आहे. म्हणून तुम्हाला सिच्युएशन क्रिएट कराव्या लागतील. आता ह्या सगळ्या सिच्युएशन कशाशी संबंधित असल्या पाहिजे? आपण वर्ग व्यवस्थापन का करायचं ह्या 3 मुद्द्यांची आठवण आहे का कुणाला? आत्ता मगाशी आपण सुरुवातीला बघितलं आपल्याला वर्ग व्यवस्थापन का करायचं आहे. पहिला मुद्दा सांगितला होता कुणीतरी, मला वाटतं सरांनी सांगितला होता. काय होता? अध्ययन अध्यापन सुरळीत व्हावं. दुसरा मुद्दा काय आहे? एक एक करू. हां मॅडम, आनंददायी वर्ग. बरं, आणखी? व्यत्यय दूर करणं, हां, लक्ष केंद्रित करणं आणि मुलांचा सहभाग घेणं, या गोष्टींसाठी आपल्याला वर्ग व्यवस्थापन करायचं आहे. मग आता तुम्हाला जर या गोष्टींसाठी वर्ग व्यवस्थापन करायचं असेल तर नियम कसे असले पाहिजे? सकारात्मक तर हवेतच, पण नियम कसे असले पाहिजे? या 3 गोष्टींना धरून असले पाहिजे ना. आपला नियम काहीतरी वेगळाच आहे की समजा उदाहरणार्थ स्वच्छता तर हवीच आहे आपल्याला वर्गात, पण सगळ्यांनी आपले बूट किंवा चप्पल बाहेर काढून या किंवा अशीच
काहीतरी सूचना आपण दिलेली आहे रांगेच्या संदर्भातली, अन्य कुठली तरी डिसिप्लिन रिलेटेड काहीतरी आपण नियम केला, पण त्या नियमातून मुलांचा वर्गामधल्या अध्यापन प्रक्रियेत सहभाग वाढलाय का? त्या नियमामुळे मुलांचं लक्ष केंद्रित झालंय का? त्या नियमामुळे अध्ययनात व्यत्यय आणणारे वर्तन दूर झालेत का? हा विचार तुम्हाला करायचा आहे. मग हे मुलं नाही करू शकणार आहेत, मग तुम्हाला प्रसंग सांगावा लागेल. तुम्हाला सांगावं लागेल, अरे मी वर्गात येतो त्यावेळेस काय होतं, मग मी असं करत असताना मध्येच कुणीतरी उठतं, मग काय होतं बरं? नाही मग सर ते तुम्हाला शिकवता येत नाही, त्याच्यावरच वेळ जातो. हे सगळी विद्यार्थ्यांमध्ये चर्चा तुम्हाला घडवून आणायची आणि मग चर्चेतून एक एक नियम त्यांना विचार करायला प्रवृत्त करायचं आणि मग ते मुलं त्याच्यावर हां चला मग आता तुम्ही ठरवा याच्यावर आपण काय करू शकतो. अशा अजून कोणकोणत्या गोष्टी आहेत ज्याच्यामुळे आपल्या वर्गामध्ये आपल्याला शिकताना आणि तुम्हाला शिकताना मला शिकवताना त्रास होणार नाही. त्याच्यावर तुमच्या गटामध्ये चर्चा करून नियम करा बरं. आणि सर म्हणले तसं की असे बरेच नियम येतील, मग त्यामधले कॉमन काही काढायचे आणि मग प्रायोरिटीने कुठले नियम असले पाहिजे हे सगळ्या वर्गाच्या सहभागातून ठरवायचं आहे. की आता आपण 15 नियम आपले आलेत, पण आपल्याला फक्त 5च नियम करायचे आहेत. मग आता कुठले 5 असावेत सांगा बरं. हा प्रश्न विचारून त्याच्यावर एकमत घेऊन 5 नियम आपण निश्चित करणार आहोत. मग त्या नियमांची भाषा कशी असली पाहिजे? कशी असली पाहिजे? सकारात्मक. येथे कचरा टाकू नये असा नियम असला पाहिजे का? वर्ग स्वच्छ ठेवूया. म्हणजे आपण काय करायचंय हे आपल्याला मुलाला सांगायचंय, काय नाही करायचं याबद्दल आपल्याला बोलायचं नाही. आणि त्याचं क्रियापद करा, ठेवा, पहा असं असावं. घेऊया, करूया, ठेवूया, पाळूया हे अशा पद्धतीचं असावं. त्याच्यामुळे इथे सुद्धा बघा आपले नियम करताना करा काय म्हणजे असं म्हटलंय का सर्वांनी वेळेचं पालन करा, आम्ही काय करणार नाही, तुम्हालाच करायचं असलं तर करा असं म्हटलंय का? तर करूया यामध्ये सर मगाशी म्हणाले तसं की अगदी काय नॉन टीचिंग स्टाफ पासून ते अगदी पॅरेंट्सपर्यंत सगळ्यांचा सहभाग आहे याच्यामध्ये. कारण हे वर्गासाठीचे नियम आहेत ना, एकट्या विद्यार्थ्यांसाठी नाही आहेत. त्यामुळे पाळण्याची जबाबदारी सगळ्यांची या पद्धतीच्या वाक्यरचनेतून लक्षात येते. हे लक्षात आलंय. सेम परिणामांच्या बाबतीत सुद्धा आपल्याला विचार करायचा आहे. आता आपण वर्ग नियमांच्या पायऱ्या इथे बघूयात. ज्या पायऱ्या तुम्ही लिहिलेल्या असतील एकदा तुम्ही क्रॉस चेक करायच्यात, तुम्ही लिहिलेल्या स्टेप्स आणि या स्टेप्समध्ये काही फरक आहे का ह्या वाचून घ्या. हां हां चार्ट शेवटचा का? अच्छा हां. निवडलेले नियम चार्ट पेपरवर लिहून ते वर्गात दर्शनी भागात लावायचे. दर्शनी म्हणजे दिसेल, रोज दिसेल. आणि त्या सरांनी फार छान सांगितलं, आम्ही नियम जर नाही दिसला मला तर मी त्या नियमावर जाऊन काय करायचो, बोट ठेवायचो. तर हेही तुम्हाला या अशा ट्रिक्स तुम्ही तुमच्या काढू शकता, पण मुलांना नियम आणि त्याचे परिणाम हे समोर दिसले पाहिजे, म्हणजे रोज त्याची आठवण झाली पाहिजे आणि मग ते त्यांच्या लक्षात राहतील आणि ते पाळायसाठी तयार होतील. आता जसं हे नियम आहेत तसेच पुढे त्याचे काही परिणामसुद्धा आपल्याला ठरवायचे आहेत. जर नियम पाळले जावेत यासाठीच्या काही बाबी आहेत. त्याच्यामध्ये प्रामुख्याने 2 गोष्टी मगाशी आपण त्या व्हिडिओमध्ये बघितलं. बऱ्याचदा काय होतं बघा की नियम न पाळणाऱ्यांना मात्र बोललं जातं, त्यांच्याबद्दल चर्चा केली जाते किंवा त्यांना सुद्धा काहीतरी आपण परिणाम देतो. पण जे नियम पाळतायत त्यांना कधीच गृहीत धरलं जात नाही किंवा कन्सिडर केलं जातं. मग हे तर पाळतायत ना, यांना काय सांगायचं. पण जे पाळतायत त्यांची सुद्धा प्रशंसा होणं गरजेचं आहे. कारण जर काही सातत्याने एखादी गोष्ट वर्गामध्ये करतोय, म्हणजे एखादी विद्यार्थिनी 20-22 दिवस जे तुमचे वर्गाचे आहेत महिन्यातले त्या संपूर्ण दिवशी न चुकता तुम्ही दिलेलं काम पूर्ण करते आणि प्रत्येक कृतीमध्ये तिचा सक्रिय सहभाग आहे महिनाभर, मग अशा मुलाला समोर बोलवून त्याचं सगळ्या वर्गासमोर कौतुक होणं गरजेचं आहे. का तर त्याला सुद्धा त्याच्यातून प्रेरणा मिळेल आणि इतरांनाही हा मेसेज पोहोचेल की म्हणजे जे नियम तोडतात त्यांच्याकडेच नाही बघितलं जात, तर जे पाळतात त्यांचं सुद्धा कौतुक होतं.
हा मेसेज वर्गामध्ये गेला पाहिजे. त्यासाठी म्हणून प्रशंसा मुलांची करणं, नियम पाळणाऱ्या मुलांची, आणि जे नियम पाळले न गेले तर सुधारात्मक परिणाम. आपण इथे शिक्षा असा मूल्यवर्धनमध्ये शब्द प्रयोग करत नाही. आता तो तडीपारच झाला आहे शब्द, पण तरीसुद्धा पनिशमेंट, शिक्षा असं न म्हणता परिणाम, कॉन्सिक्वेन्सेस ज्याला आपण म्हणू, की काय आपण परिणाम घेऊ, तर परिणाम असले पाहिजे आणि ते सुधारणात्मक परिणाम असतील. म्हणजे त्याला ती चूक दुरुस्त करण्यासाठी प्रेरित करतील, प्रोत्साहित करतील असे त्याचे परिणाम असतील. एखादा उदाहरणार्थ परिणाम सांगू शकाल का, की वेळेचा नियम ठरवला किंवा सहभागाचा नियम आहे आणि तो मुलांनी मोडला, तर त्याला कुठला परिणाम असू शकतो? कुठला परिणाम आपण देऊ शकतो? म्हणजे आपला नियम होता की आपण सगळ्या कृतींमध्ये सहभाग घेऊया, पण काही मुलांनी घेतलाच नाही आणि गेला आठवडाभर ते घेतच नाही आहेत, असं निदर्शनात ज्यावेळेस येतं त्यावेळेस त्या मुलांना जर परिणाम द्यायचा झाला तर कोणता परिणाम देता येऊ शकतो? सुधारणात्मक. तुला खेळात घेणार नाही. हा, पहिलं समजावून सांगायचं. हा, परिपाठ घेण्याची जबाबदारी त्याच्यामध्ये, की सुरुवातीला मुलांना समजावून सांगणं हा एक असू शकतो. आणि त्याच्यानंतर तुम्ही काही उदाहरणं दिले तसं आपण काही टास्क मुलांना देऊ शकतो. हां, बरोबर. बरोबर. तर तसं आपण काही करू शकतो का? फक्त हे करताना आपल्याला थोडी काळजी घ्यावी लागेल. खूपच आनंददायी गोष्टी असेल आणि त्याचं त्याला खूप वाईट वाटलं तर कदाचित त्याचाही एक परिणाम मुलांवर होऊ शकतो. पालकांना सांगू शकता नाही, पण तुम्ही काही कृतींपासून मुलांना वंचित ठेवू शकतो जाणीव होण्याच्या दृष्टीने. म्हणजे तू तिथेच थांब, पण आज तुला सहभाग नाही घेता येणार, उद्या तू घेऊ शकतोस पण आज नाही घेता येणार कारण आज नियम तुझ्याकडून मोडला गेला, असं म्हणून तुम्ही त्याला काही गोष्टींपासून लांब ठेवू शकता. हा एक मुद्दा. दुसरं, हां, वॉर्निंग दिली. बरोबर. येस येस येस, बरोबर. बरोबर. मॅडमनी सांगितलं त्या पद्धतीने आपण नियम आणि परिणाम हे आधीच मुलांना सांगणार आहोत. जर नियम पाळले नाही तर हे असेल बरं, म्हणजे एखादा नियम मोडल्यानंतर मला हे करावं लागेल याची पूर्वकल्पना मुलांना असणं गरजेचं आहे. हां, बरोबर. म्हणजे तेच आले बाबाजीच्या मनात इथे कुणाचे चाले ना असं नको व्हायला. म्हणजे काहीतरी अचानक मनात आलं आणि आता हे करा तुम्ही, असं झालं नाही पाहिजे. त्याच्यामुळे ती काळजी घ्यायची आहे. आता पाठीमागे घ्या एक मिनिट. या गोष्टी लक्षात ठेवायच्यात परिणाम तयार करताना. इथे स्क्रीनवर दिलेल्या 5 गोष्टी आपण विचारात घेणार आहोत. याच्यामध्ये खास करून तिसरा जो मुद्दा आहे, 2 नंबर पण मुद्दा आहे, तो तर आपण त्याच्यावर चर्चा केली की अपमान होईल, शारीरिक इजा होईल. हां सर, काय म्हणतायत सर? थोडं मोठ्याने बोला. काय नाही, बरोबर आहे. आता सरांनी सांगितलेला जो मुद्दा आहे किंवा ते म्हणाले तसं, म्हणून मुलांच्या सहभागातून हे तयार व्हावेत, मुलांच्या संमतीने ते व्हावेत आणि परिणामसुद्धा त्या ॲप्रोप्रिएट मुलांनीच त्याचे ठरवावेत. हां मॅडम. बरोबर. बरोबर.
हां. तर ते तुमच्या म्हणजे मुलांच्या वर्तनातून याच्यात किंवा आता तुम्ही मगाशी सांगितलं की मुलांचं चांगले नियम पालन करण्याचं कौतुक करतो. कौतुक हा शब्द बऱ्यापैकी आपल्या अभ्यासक्रमातून आपल्या वर्गातून बाजूला गेलेला आहे. बरोबर. बऱ्याच वेळा असं होतं की रागावून ओरडणे शिकणं मारणे शिक्षा देणं याच्यामुळं मुलांच्या मध्ये वर्तनात बदल होतात. तसं सकारात्मक बदल जर व्हायचा असेल तर फक्त नियम करून पण उपयोगाचा नाही. वारंवार त्याचा फीडबॅक घेणे किती जणांनी नियम पाळला, बरोबर. किती जणांनी पाळला Yes. आणि शिक्षा न करता महत्त्वाची गोष्ट अगदी. ती आहे. नाही, तुम्ही म्हणताय तो खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. हां, आपण थोडंसं चर्चेला जरा काय म्हणतात त्याला लिमिटमध्ये ठेवू, कारण मूळ आपले विषयसुद्धा आणखी आहेत, इतरांना पण बरेचसे आपले मतं द्यायचे आहेत, पण खूप चांगले चांगले विषय तुमच्याकडून येत आहेत. कारण नुसतं नियम आपण मुलांच्या सहभागाने करायचं इतकं म्हणून भागत नाही. जसं तुम्ही म्हणालात तसं वेळोवेळी त्याचा फॉलोअप घ्यावा लागतो. काही वयोगट असा असतो की त्याला नियम करूनसुद्धा तो पाळला जाईल का याबद्दल साशंकता असू शकते. मग अशा वेळेस आपल्याला काय करता येऊ शकतं? मग त्याच्यासाठी सकारात्मक जो प्रशंसा आहे नियम पाळणाऱ्यांच्या दृष्टीने जे आपण करणार आहोत ते जर वातावरण वर्गात तयार झालं तर कदाचित ती प्रेरणा मिळू शकते का मुलांना पाळण्याच्या दृष्टीने. किंवा अशी मुलं आहेत की जी टवाळखोर थोडीशी आपण ज्यांना म्हणू, मग या बाबतीत आपल्याला काय करता येऊ शकतं? मग यांच्यामध्ये आपल्याला वेगळ्या पद्धतीने नियमांचं महत्त्व कसं रुजवता येऊ शकतं हाही विचार आपल्याला आपल्या पातळीवर करावा लागणार आहे. कारण प्रत्येक शिक्षकाची सिच्युएशन ही वेगवेगळी आहे. कारण तुमच्याकडे येणारी मुलं, त्यांचं बॅकग्राऊंड हे सगळं लक्षात घेता त्यानुसार त्यात लवचिकता ठेवून आपल्याला पण सहभाग सगळ्यांचा असला पाहिजे. हा कॉमन धागा पकडून आपण नियमांवर काम करणार आहोत. आता हे 5 नियम, हां नाही, याचं कारण असं आहे की 5 पेक्षा जास्त नियम असतील, खूप नियम असतील तर लक्षात ठेवणं अवघड जातं. आपण पण बघा हॉस्पिटलमध्ये गेल्यावर हे 15-20 नियम असतात. मग आपण कुठला वाचायचा आणि कुठला नाही, कुठला लक्षात ठेवायचा हे आपल्याला कन्फ्युजन होतं. म्हणून तुम्हाला स्पेसिफिक जर 5 गोष्टी असतील की या 5 गोष्टी मला वर्गात करायच्यात आणि त्या कशाच्या दृष्टीने आहेत, आपण वर्ग व्यवस्थापनाचे जी मुख्य उद्देश बघितलेले 3 त्या दृष्टीने आहे, तर ते जास्त सोयीचं जातं. म्हणून 5-6 नियम असावेत, त्यापेक्षा जास्त नको. कारण मुलांचं वय लक्षात घेता एवढ्या गोष्टी लक्षात ठेवणं शक्य होत नाही. आता हे नियम जसे आहेत त्या नियमांबरोबर आणखी एक पुढचं तंत्र आपण पाहणार आहोत, ते म्हणजे सकारात्मक लक्ष देणं. पण हे तंत्र वापरायच्या आधी मगाशी आपण चर्चा करताना एक शब्द आलता बघा, अटेन्शन सीकिंग असा एक आपल्या चर्चेमध्ये शब्द आला की वर्गामध्ये अशी काही मुलं असतात तुमच्या की जी सतत स्वतःकडे लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करतात. अशी मुलं आहेत का तुमच्या वर्गामध्ये की सतत त्यांना माझ्याकडे बघा, माझ्याबद्दल बोला, म्हणजे बघितलं पाहिजे शिक्षकांनी, मुलांनी माझ्याकडे बघितलं पाहिजे म्हणून ते काय काय करतात बरं? काय कृती? आवाज काढतात, हां, बेंच आदळतात, हां, म्हणजे आपण इकडे बघत असताना इकडेच कुणीतरी उभं राहून उत्तर देतं, तसंच वर्गामध्ये सुद्धा होतं. तर बरोबर आहे तुमचं म्हणणं, हां बरोबर. पण त्याच्यामुळे व्यत्यय किंवा ज्याला आपण म्हणू की लक्ष केंद्रित आपलं होतं, म्हणजे जे इमिजिएट शिक्षकाचं लक्ष जातं, आवाज झाल्यावर जातं, काहीतरी त्रास कुणाला तरी दिल्यावर जातं, मध्येच उठून काहीतरी कृती करतात मुलं, बेंच, हां बरोबर. तर अशा मुलांबरोबर काय व्यवहार करता तुम्ही, म्हणजे कशा पद्धतीने त्यांना डील करता? हां, त्याला वेगळा नियम लागू होतो, आधे इधर जाओ आधे उधर जाओ, अलिखित नियम आहे. हा, आदर्शवादी काय? बरोबर बरोबर, वास्तववादी वेगळे असू शकतात की हा, त्यांचं म्हणणं बरोबर आहे अगदी. नाही, अशा मुलांना आपण समजून सांगितलं पाहिजे, त्यांना जवळ बसवलं पाहिजे. या पद्धतीचे सात्विक उत्तरं नको आहेत, म्हणजे उत्तरं नको आहेत, म्हणजे हे करायचं आहे परंतु खरं काय घडतं हे महत्त्वाचं आहे आणि स्वाभाविक आहे ते, कारण नॅचरल रिॲक्शन असते. तर आता आपल्याला अशा मुलांबद्दल सुद्धा विचार करायचा आहे. मूल्यवर्धनमध्ये आपण याला सकारात्मक लक्ष, ज्याला पॉझिटिव्ह अटेन्शन असं म्हणतो. ज्यावेळेस अशा पद्धतीचे वर्तन वर्गामध्ये होतात त्यावेळेस आपली भूमिका काय असली पाहिजे, तर आपली भूमिका सकारात्मक लक्ष देण्याची असली पाहिजे. आता ह्या सकारात्मक लक्ष देणं म्हणजे काय? तुम्हाला हा शब्द ऐकल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर काय येतं?
पॉझिटिव्ह अटेन्शन. हां मॅडम, पाठीमागे. अशा मुलांना समोर बसून घेणं हा एक पर्याय असू शकतो. बरं, आणखी? लीडर नेमायचं. हां, बरोबर. तो खूप सामाजिक योगदान देण्याची. बरोबर. त्याला बिचारायला सामाजिक कार्य करायचं असतं, कुणाची ॲब्सेंटी लागायला नको. हां, कौशल्य आहे, ठीक आहे. पण मग अशी मुलांना आपल्याला शेजारी घ्यावं लागतं, जसं तो एक प्रकार आहे. आणखी काय करतो आपण अशा मुलांबरोबर? ॲक्टिव्हिटी वेगळी द्यावी लागते. बरोबर. बरोबर. आव्हानं तुम्हाला त्याला दिली पाहिजे, चॅलेंजेस चांगली दिली पाहिजे, तर ती मुलं एंगेज राहतात. असं काही करावं लागतं. मूल्यवर्धनमध्ये आपल्याला काय करायचं आहे की अशा वर्तन करणाऱ्या मुलांकडे लक्ष द्यायचं नाही, म्हणजे यांच्याकडे दुर्लक्ष करायचं आहे. त्यांचा उद्देश काय असतो हा लक्षात घ्या. माझ्याबद्दल शिक्षकाने वर्गात बोलावं, मग ते चांगलं असो वाईट असो, माझी चर्चा होते ना, मला उभं केलं जातं आहे ना, मलाच बोलायला सांगितलं जातं आहे ना, बास माझं काम झालं. म्हणजे मी लक्ष केंद्रित कसं केलं बघा, काहीतरी यांचं महत्त्वाचं चालू होतं, पण मध्येच मी असं केलं की माझ्याकडेच सगळेजण बघायला लागले. हे काय होतं हे त्याला माहीत असतं. आणि हे करण्याचा सगळ्यात सोपा मार्ग कोणता? काय करणे? नाही नाही नाही, असं वर्तन करण्याचा, म्हणजे माझ्याकडे लक्ष केंद्रित व्हावं शिक्षकाचं, या उद्देशाने मला जर लक्ष केंद्रित करायचं असेल तर सगळ्यात सोपा मार्ग मी कुठला अवलंबतो? विद्यार्थी म्हणून दंगा करतो. बघा, त्रास देणं सगळ्यात सोपं आहे. म्हणजे आपण म्हणतो ना की गिराना सबसे आसान है, तयार करना कठीण है. मतलब एखादं घर बांधायला किती वेळ लागतो? वर्ष जातं. पाडायला एका दिवसात पाडलं जातं. मुलांना सगळ्यात सोपी गोष्ट कुठली आहे? की आवाज करेल, त्रास देईल. ही माझ्या दृष्टीने सोपी गोष्ट आहे ना, जी मला लगेच जमू शकते. पण खूप चांगलं वागणं, एखाद्याला मदत करणं, खूप चांगलं काहीतरी करून वर्गासमोर सादर करणं, हे खूप कष्टाचं काम आहे आणि ते काय मला जमणार नाही. मग माझं लक्ष, माझ्याकडे लक्ष आकर्षित करण्यासाठी मी काय करेल? मी त्रास देईल, आवाज करेल, जे तुम्ही सांगितलेल्या गोष्टी करेल. आपण अशा मुलांकडे दुर्लक्ष करून अशा मुलांकडे लक्ष द्यायचं आहे की जी मुलं चांगलं काहीतरी वर्गामध्ये करत आहे. म्हणजे कुणाला तरी मदत करत आहे, कुणीतरी चांगलं चित्र काढलेलं आहे, कुणीतरी वेगळा काहीतरी मुद्दा वर्गामध्ये सांगितलेला आहे, कुणीतरी खूप चांगली तयारी करून काहीतरी सादरीकरण केलेलं आहे. अशा अनेक चांगल्या गोष्टी वर्गामध्ये घडत असतात. आणि वर्गामध्ये एक मेसेज, जसं मगाशी वर्ग नियमांच्या बाबतीत आपण बोललो, तसंच या बाबतीत सुद्धा हा मेसेज जाणं गरजेचं आहे की चांगलं करणाऱ्या मुलांकडेच शिक्षक लक्ष देतात. म्हणजे जर उद्या मी असं काहीतरी कृती केली की जी त्रास देणारी आहे, तर माझ्याकडे शिक्षक बघणार नाही किंवा माझ्याकडे लक्ष दिलं जाणार नाही. पण त्याच्या विरुद्ध जर यांनी कुणाला तरी मदत करताना शिक्षकांनी बघितलंय तर शिक्षक यांना पुढे बोलवतील आणि सगळ्या वर्गाला सांगतील की बघा, न सांगता न मागता या विद्यार्थ्याने त्याला मदत केली, तर हे यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे, त्यामुळे आपण याचं वर्गासमोर कौतुक करूया. अशाच मुलांना तुम्हाला समोर आणायचं आहे की जे वेगळं आणि चांगलं करत आहेत. आणि हे आणल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर ते काय चांगलं करत आहेत आणि का चांगलं करत आहेत हे सांगायचं आहे. नुसतं नाही तर आपण बऱ्याचदा काय करतो, हे बघा ह्यानी किती छान चित्र काढलंय, वा 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 मस्त, शाब्बास, चल बस बरं जागेवर. हे काय झालं? कौतुक झालं. पण त्या कौतुकाला काही वेगळेपण आहे का? त्या कौतुकातून चित्र काढणाऱ्या मुलाला काही वेगळी प्रेरणा मिळते का? नाही. पण अरे तू पुढे ये, ह्याचं चित्र बघा बरं, हां तुम्ही ते बघितलं का, बाहेरचा निसर्ग हुबेहूब चित्र काढलं ह्यानी, आणि ते रंग बघा बरं, झाडाचा कलर अगदी तंतोतंत आहे, सूर्य पण बघा, आणि ते उडणारे पक्षी सुद्धा यांनी दाखवलेले आहेत. हे काय झालं? तर स्पेसिफिक त्याच्या गोष्टीबद्दल बोललं गेलं. माझ्याबद्दल चांगलं कुणी बोलत असेल तर कुणाला ऐकायला नको वाटतं का? मगाशी मॅडमनी मला वाटतं इथेच सांगितलं की कौतुक हद्दपार झालं आहे आपल्या एकूण व्यवस्थेमधून, तर ते पुन्हा आपल्याला त्याला आणायचं आहे.
तर ते आणण्यासाठी म्हणून त्याचं कौतुक पण नेमकेपणाने करायचं आहे. आणि ते नेमकेपणाने करण्यासाठी 2 मुद्दे आहेत आपल्याकडे, काय आणि का. या 2 गोष्टींच्या आधारे तुम्हाला मुलांचं कौतुक करायचं आहे किंवा त्याला प्रेरित करायचं आहे, प्रोत्साहित करायचं आहे. त्याला आपण पॉझिटिव्ह अटेन्शन देणं असं म्हणतो. मग असे वेगवेगळे वर्तन पहिले तर आपल्याला शोधावे लागतील वर्गातले सकारात्मक, आणि मग त्याला वर्गासमोर किंवा त्याच्या जवळ जाऊन पाठीवर हात म्हणजे काय हात ठेवून किंवा त्याला एखादी छोटंसं पत्र लिहून त्याचं कौतुक करणं, जे कायमस्वरूपी मुलांच्या लक्षात राहू शकतं. कळालंय? आता याच्यावरचे हे सगळे मुद्दे आहेत ते एकदा आपण पाहून घेऊया, जे आता आपण चर्चा केली. सकारात्मक लक्ष कसं द्यायचं, ते देताना काय काय करायचं. शेवटचा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. काय सांगतो तो मुद्दा? हां, बरोबर. नाहीतर वर्गामध्ये नुसतं कौतुक समारंभच चाललाय असं नको व्हायला. तर त्या अध्ययन अध्यापनाच्या मध्ये मध्ये जिथे तुम्हाला संधी मिळेल आणि ते तिथल्या तिथेच आपण केलं पाहिजे. ते झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी काही उपयोग नाही. त्यामुळे त्या वेळेस ते करणं गरजेचं आहे. त्यामुळे हा मुद्दा लक्षात ठेवू. लक्षात आलंय? हे कितवं तंत्र आहे आपलं वर्ग व्यवस्थापनाचं? आठवा. आता मोजा जरा. पहिलं काय झालं? हां, पहिलं काय होतं? दुसरं? तिसरं कोणतं आहे? सकारात्मक. दुसरं आहे वर्गनियम आणि परिणाम. आता चौथं एक छोटंसं तंत्र आहे, ते म्हणजे शिक्षकांची भाषा. आता ही शिक्षकांची भाषा म्हणजे काय आहे तर आर्या नावाची एक मुलगी असते वर्गात. म्हणजे मी तुम्हाला एक उदाहरण देतो, त्याच्यावरून तुम्ही सांगायचं की कुठला पर्याय तुम्हाला चांगला वाटतो. आर्या नावाची एक मुलगी आहे, इयत्ता 4थी 5वी मधली ती मुलगी आहे. आणि ती मुलगीनी काय केलंय, तिच्या शेजारच्या मैत्रिणीचे केस ओढलेत बरं का, वेणी ओढली आहे. आता हे शिक्षकाला तिच्या दिसलंय आणि तिचे शिक्षक तिला त्याच्यावरून बोलत आहेत. आता 3 प्रकारचे शिक्षक असू शकतात किंवा 3 प्रकारच्या पद्धती असू शकतात असं आपण म्हणू. पहिले शिक्षक आहेत, स्वाभाविकपणे आर्याने वेणी ओढताना दिसलेत आणि ते आर्याच्या अंगावर ओरडले. आर्या, कळत नाही का तुला, अशी वेणी ओढतात का, थांब तुझीच ओढून बघतो मग तुला कळलं कसं आहे ते, असं म्हणून तिला ओरडतायत. ओरडणारे एक शिक्षक आहेत. दुसरे शिक्षक असे आहेत की ते आर्याला सांगतायत की आर्या, तू तिची वेणी ओढलेली आहेस. हा आपल्या वर्गाचा नियम होता की एकामेकांना त्रास द्यायचा नाही, मदत करायची, पण तो नियम मोडलेला असेल, तू चूक केलेली आहेस. आता तू त्या संपूर्ण वर्गाच्या समोर त्या मुलीची माफी मागणार आहेस हां, आणि पुढे असं तू करणार नाही आहेस. लक्षात आलं? असं सांगणारे एक शिक्षक आहे. आणि तिसरे शिक्षक असे आहेत की ती आर्या 5वीत आहे, तरीसुद्धा ती अगदी लहान बाळ असल्यासारखं तिला अरे रे रे आर्या असं करतात काय, असं करायचं नाही बरं का, हां तिची वेणी ओढायची नाही पुढच्या वेळेस, नाही तर बघा असं म्हणून तिच्याशी अगदी लाडीवाळपणे आपण बोलतो की नाही लहान मुलाशी, तसं बोलणारे शिक्षक आहे. तर तुम्हाला यापैकी कुठल्या शिक्षकाचं बोलणं हे जास्त प्रभावी वाटतं? का? हां, काय, सॉरी मला ऐकू नाही आलं. काळ सोकावू नये असं, हां का म्हणजे ते कशामुळे? हां बरोबर आहे. अच्छा, हां त्याच्यामुळे ते दुसरा तुम्हाला आणखी काय वाटतं, दुसरा प्रकार का वापरावा शिक्षकांनी किंवा दुसरी पद्धत का प्रभावी आहे? हां काय काय सकारात्मक शब्दामध्ये मत दिलेलं आहे. मॅडम तुम्ही काय म्हणताय? सकारात्मक शब्दांमुळे सकारात्मक परिणाम होतो. म्हणजे 2 नंबरची जी पद्धत वापरणारे शिक्षक असतील ते चुकीची जाणीव करून देत आहेत, पण ती शांत आणि ठामपणे देत आहेत. म्हणजे त्याच्यातून तिला जाणीव झाली पाहिजे असा उद्देश आहे, ना की तिचा अपमान किंवा तिला वाईट वाटलं पाहिजे किंवा तिने कधीच पुन्हा त्या गोष्टीकडे किंवा वर्गातल्या प्रक्रियेत लक्ष देऊ नये अशी सिच्युएशन आली नाही पाहिजे. त्यामुळे दुसरी जी पद्धत आहे ती तुम्हाला प्रभावी वाटते.
आपल्याला वर्ग पातळीवर ज्यावेळेस आपण मुलांशी बोलत असतो हे म्हणजे मला तर हे नक्की असं वाटतंय की तुम्ही सगळेजण या दुसऱ्या पद्धतीचा वापर करत असाल की शांतपणे ठामपणे पण त्याचबरोबर त्या परिणामांची जाणीव करून देणं की जे काही केलेलं आहे ते चुकीचं कसं आहे हे पण त्यांना समजावून सांगणं गरजेचं आहे. आपल्याला हा मुद्दा का लक्षात घ्यायचा आहे कारण NEPमध्ये शिक्षकांनी कोणत्या पद्धतीने मुलांशी बोलावं यावर पण भाष्य केलेलं आहे. मुलांच्या एज ॲप्रोप्रिएट लँग्वेजचा वापर करावा. त्या 5वीतल्या आर्याबरोबर लहान बाळासारखं शिक्षक बोलायला लागले तर त्या आर्याला काय वाटेल, अरे ते इतर मुलांबरोबर तर ते चांगलं बोलतात आणि माझ्याशीच असं का बोलतात बरं. मग ते कुठेतरी एक न्यूनगंड किंवा एक अपमानित भावना त्या आर्यामध्ये तयार होऊ शकते. किंवा रागवल्यानंतर सुद्धा आता मी लक्षच देणार नाही, माझ्या असंच बोलतात ना सगळेजण, असाही भाव तिच्या मनामध्ये तयार होऊ शकतो. म्हणून NEPमध्ये असं म्हटलेलं आहे की मुलांबरोबर त्यांच्या वयानुरूप भाषेचा वापर शिक्षकांनी करावा आणि हा आपण सगळेजण करत असाल त्यामुळे आपण या मुद्द्याला फार चर्चा करत नाही आहेत. अशा पद्धतीने आपण 4 वर्ग व्यवस्थापनाचे तंत्र इथे पाहिलेले आहेत. लक्षात आलेत सगळ्यांच्या? ठीक आहे, 4था अध्याय आपला संपलेला आहे.